काय शेवटी घर खर्च पण करायला लागतो, पोरींचं शिक्षणाचं आहे, त्यांचं फ्युचरमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी मी हे करते. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या एका सबस्क्रायबरच्या घरी आलेलो आहे. त्यांनी मला बऱ्याच वेळा फोन केले की सर मला SIP सुरू करायची आहे, तुमच्या ऑफिसमध्ये मी येते. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मला समजलं की त्यांच्या 2 छोट्या मुली आहेत आणि यांना घेऊन त्या ऑफिसमध्ये येणार होत्या. तर मीच त्यांना म्हटलं की मीच तुमच्या घरी येतो आणि आपण त्याबद्दल सगळं डिस्कस करूयात. तर इथे आल्यानंतर जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मी त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं की मॅडम जरा तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओ करा, जेणेकरून तुमच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळेल की आपलं इन्कम काही नसतानासुद्धा आपण SIP सुरू करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत जाईल आणि ज्या काही महिला माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना एक थोडंसं मोटिवेशन मिळेल की आपले इन्कम नसतानासुद्धा आपण SIP करू शकतो. चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर ह्या आहेत वैशाली मॅडम, ज्यांनी मला कॉल केलेला आणि त्यांना SIP सुरू करायची होती त्यांच्या मुलीसाठी. ही त्यांची 1 वर्षाची म्हणजे 11 महिन्याची मुलगी आहे आणि दुसरी 5 वर्षाची मुलगी आहे. तर त्यांना SIP सुरू करायची आहे 5 वर्षाच्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की तिच्या लग्नासाठी किंवा तिच्या शिक्षणासाठी त्यांना पैसे जमा करायचे आहेत. तर त्या म्हणाल्या की मला 1000 रुपयाची SIP करायची. पण इथे आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की एवढे वर्ष मग तुम्ही का नाही केलं, म्हणजे 5 वर्ष. तर त्यांचं असं म्हणणं की जेव्हापासून म्हणजे जेव्हा ती झाली तेव्हापासून आम्ही विचार करतो आहे की आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, आणि अशा याच्यामध्येच 5 वर्ष निघून गेली. मग त्या म्हणाल्या की जाऊ देत, आता मी मिस्टरांना सांगणार ते असंच मला सांगणार की आता करूयात नंतर करूयात. तर त्याऐवजी माझ्याकडे जे खर्चायला पैसे देतात त्या पैशांमधनं थोडेसे पैसे वाचवून मी तिच्यासाठी 1000 रुपयाची SIP करायची आहे मला. तर मग मी त्यांना म्हटलं तिच्यासाठी तुम्ही 5 वर्ष तर तसेही वाया गेलेत, तिच्यासाठी तुम्ही 1000 रुपये करताय, मग हिच्यासाठी का नाही करायची 1000 रुपयाची, तर ही पण तर तुमचीच मुलगी आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे आपण म्हणजे डिस्कस करूयात आणि जर मला जमलं तर मग आपण हिच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाची SIP सुरू करूयात. तर म्हणून मी त्यांच्या घरी आलो आहे आणि आता आपण थोडंसं जाणून घेऊयात की त्या कशाप्रकारे पैसे वाचवणार आहेत, त्यांचा विचार काय आहे SIP सुरू करण्यामागचा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मॅडम, तुम्ही खरं तर मला वेळ दिलात आणि माझ्यासमोर बरोबर व्हिडिओ करताय त्यासाठी खूप धन्यवाद. मी उलट तुम्हाला थँक्यू बोलेल, तुम्ही माझ्यासाठी एवढं माझ्या घरी आलात. असं काही नाही आहे, म्हणजे मी असा विचार करतो की जेणेकरून प्रत्येकाने SIP सुरू करून काही ना काही इन्व्हेस्टमेंट करावी, हा माझा उद्देश आहे. की जरी म्हणजे तुम्हाला जमत नसेल 10,000 5,000 50,000 नाही जमत आहे 1000 रुपये 500 रुपयाची तरी SIP सुरू करा, जेणेकरून तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण सुरुवात तर आपण कधीतरी करायला हवी. आणि त्यासाठी जर तुम्ही म्हणताय की मी हाऊसवाईफ आहे आणि खर्चातनं माझे पैसे वाचवून मी SIP करणार आहे, हा विचारच मला खूप पटला. म्हणून मी तुमच्याकडे आलो की नाही मला यांच्याकडे जायला हवं आणि यांच्याशी बोलायला हवं. तसे तर मला खूप लोक फोन करतात, ते ऑलरेडी कुठेतरी कामाला असतात किंवा काहीतरी करत असतात. मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मला फोन केला तेव्हा पहिल्या मला अशा इन्व्हेस्टर भेटल्या की ज्यांचं काहीच इन्कम सोर्स नाही आहे आणि त्या तरीसुद्धा त्यांना SIP करायची आहे. तर म्हणजे किती वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय? इन्व्हेस्टमेंट असं करायचे, पण तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं चांगलं, म्हणजे माझ्यासाठी माझ्या पोरींसाठी कसं हे होईल त्यासाठी मला थोडं सांग. तर म्हणजे बघा कसं आहे, आता तुमची मुलगी आहे ती 5 वर्षाची, तिच्यासाठी तुम्ही जे 1000 रुपयाची SIP म्हणताय, म्हणजे अजून तिला जेव्हा तिचं पुढचं शिक्षण होईल किंवा तिच्या लग्नासाठी जर आपण विचार करतोय तर जवळपास आपल्याकडे 20 वर्ष आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची SIP सुरू करताय पुढच्या 20 वर्षामध्ये तर बऱ्यापैकी अमाऊंट जमा होते आणि जी खूप चांगली अमाऊंट असेल, की असं नाही की आपण काहीतरी पैसे जमा करतो आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी अमाऊंट मिळते, तसं नाही. तुम्ही लाँग टर्ममध्ये जेवढे वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल तेवढे तुम्हाला त्याच्यातनं चांगले बेनिफिट्स मिळतील. आता जर तुम्ही 1000 रुपयाची करताय पण 5 वर्षानंतरच बंद केली तर मग फायदा नाही. तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष इन्व्हेस्टेड राहायला हवं. काटकसर करून तुम्ही 1000 रुपयाची करताय तर आता तुम्ही थोडंसं तुमच्या मिस्टरांना कन्व्हिन्स करा की आपण 1000 रुपयाची करूयात अजून हिच्यासाठी सुद्धा. कारण की तुम्ही जसं म्हणालात की 5 वर्ष तुम्ही विचार करताय की तिच्यासाठी काहीतरी करायची आहे, सेविंग करायची आहे, पण आपल्या प्रत्येकाच्याच जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येतच असतात. म्हणजे काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असो किंवा इतर खर्च निघतच राहतात आणि त्यामुळे आपण SIP किंवा कुठलीच इन्व्हेस्टमेंट करूच शकत नाही. तर तुम्ही आहे ना त्यांना जरा कन्व्हिन्स करा की अजून 1000 रुपये आपण सुरू करू
आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील जर तुम्ही चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि मी तुम्हाला चांगले प्रॉपर फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून देईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईल्सवरती पाहतासुद्धा येतील की आपण कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याची व्हॅल्यू किती होते आणि काय रिटर्न्स मिळतात. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही 5-7 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलात ना तर तुम्ही स्वतःच विचार कराल की मी आता माझी SIP बंद करणार नाही, मी लाँग टर्ममध्ये जाईल, अजून काही वर्ष करेल किंवा मग जी 1000 रुपयाची SIP थोडंसं तुमचं इन्कम वाढल्यावर तुम्ही अजून त्याच्यामध्ये वाढ करू शकाल. तर हा फायदा आहे इन्व्हेस्टमेंटचा. आणि आता तुम्ही जर माझे व्हिडिओज बघतात, तुम्हाला मी दाखवलं की कशाप्रकारे लाँग टर्ममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. जर मी थोडंफार घरात काम करते त्याच्यातून मला 1000-1500 असे पैसे भेटतात, पण त्या मी 1000 रुपये स्टार्ट केली आहे ना, त्याच्यामध्ये मी अजून थोडे पैसे टाकून चालू करू शकते का सुरू? हां, म्हणजे आता त्याच्यामध्ये अजून वाढू शकते का? 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही SIP करू शकता, म्हणजे जी SIP आहे त्याच्यामध्ये लमसम टाकू शकता. म्हणजे काय करायचं की जर तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, 2000 रुपये आहेत, एकत्र जमा करायचे आणि ते एकत्र त्या 1000 रुपयाच्या SIPमध्येच टाकायचे. म्हणजे तुमची 1000 रुपयाची SIP दर महिन्याच्या एक स्पेसिफिक डेटला जात राहणार, पण मध्ये मध्ये जर तुमच्याकडे पैसे आले तर मध्ये मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे नवीन फंडमध्ये न जाता त्याच फंडमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पैसे मध्ये मध्ये टाकू शकता. मग जे आपल्याकडे किती पण येऊ देत, 1000 रुपये पण टाकू शकता, 2000 टाकू शकता, 5000, 50,000 कितीही टाकू शकता. 1000 रुपयाची त्याच्यामध्ये सुरू राहणार. म्हणजे 1000 रुपयाची तर आपली सुरू राहणार, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये पैसे टाकतात. जेणेकरून म्हणजे हे एक प्रकारे कसं आहे की आपण पोस्टात कसं रिकरिंग डिपॉझिट करतो आणि पैसे टाकतो, नंतर जसे जसे आपल्याकडे पैसे येतात आपण त्याच्यामध्ये टाकत जातो. किंवा आपल्या घरामध्ये जसा एखादा गल्ला आहे, मी रोज 10 रुपये टाकतो, पण एखाद दिवशी मला 500 रुपये मिळाले तर ते 500 रुपये टाकले. तसाच प्रकारे आहे हा म्युच्युअल फंडचा, की तुम्ही 1000 रुपये चालू केले आहेत, पण दर महिन्याला नंतर तुम्हाला जसे जसे येतील तसे तसे त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. हां, मग त्याच्यामध्ये काय होईल की आपली अमाऊंट वाढत वाढत जाईल आणि ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला लाँग टर्ममध्ये पाहायला मिळेल. कारण की आपण जर असे जे पैसे मध्ये मध्ये येतात ते आपले इकडे तिकडे घरात खर्चायला जातातच, सेविंग तर होत नाही. मग ते अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करू शकता. आता तुम्हाला जर तुमच्या नावाने सुरू करायचं, म्हणजे तुमच्याच नावाने सुरू करायची आपण, तर याच्यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमच्या बेसिक डिटेल्स, बँक अकाउंट याच गोष्टी लागतील. कारण की तुमची जी अमाऊंट आहे, पैसे जे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमधनं कट होणार. दर महिन्याला तुम्हाला फक्त पैसे बँकेमध्ये ठेवायचे. दर महिन्याची समजा तुम्ही 10 तारीख घेताय तर दर महिन्याच्या 10 तारखेला पैसे कट होत जाणार आणि त्या फंड्समध्ये जाणार. मोबाईलमध्ये तर तुम्ही रेग्युलरली पाहूच शकता, पण 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर तुम्हाला तुमचं स्टेटमेंटसुद्धा आपल्या घरी येतं की आपले पैसे किती इन्व्हेस्ट केलेले आणि आता त्याची प्राईस काय आहे, या सगळ्या डिटेल्स आपल्याला कळतात. मला एक प्रश्न पडला, आता 1000 रुपयाची मी चालू केली आहे आणि ते मला काय मध्ये माझे पैसे सेव्हिंग झाले असं मला का टाकायचे, ते म्हणजे माझ्या बँकेच्या अकाउंटमधूनच जाणार की आपण स्वतः कॅश हे करायचं? बँकेच्या अकाउंटमधून जे काही ट्रान्झॅक्शन्स होणार बँकेच्या अकाउंटमधूनच होणार. आपल्याला कुणालाही कॅश द्यायची नाही आहे. जे काही पैसे ठेवायचे आहेत ते बँकेत ठेवायचे आणि त्या बँकेच्या अकाउंटमधूनच ते पैसे डिडक्ट होणार. अजून एक प्रश्न आहे, ती SIP चालू करायची आणि ते मिस्टरांच्या नावाने चालू करायची की माझ्या नावाने? तुम्ही तुमच्या नावाने पण करू शकता, मिस्टरांच्या नावाने पण करू शकता. त्याला काही ऑप्शन म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं जर बँक अकाउंट असेल आणि आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्या डिटेल्स असतील तर तुम्ही तुमच्या नावाने करा किंवा तुमच्या मिस्टरांच्या नावाने केली तरी काही हरकत नाही. म्हणजे तसा काही इश्यू नाही आहे, तुम्ही कुणाच्याही नावाने करू शकता. कारण की मेन उद्देश काय आहे की आपले पैसे इन्व्हेस्ट झाले पाहिजे, हा उद्देश. तर तुम्ही कुणाच्या पण नावाने करू शकता. तर अजून काय विचारायचं आहे तुम्हाला? तर आता सगळ्यांना जो प्रश्न पडला आहे की तुम्ही पैसे कसे सेव्ह करता, म्हणजे आपण हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवतो आहे की तुमचं काही इन्कम नसतानासुद्धा तुम्ही कसे सेव्ह करता पैसे. माझे मिस्टर मला घर खर्चाला पैसे देतात ना, त्याच्यामधून मी 1000 रुपये आधी साईडला करून ठेवते, म्हणजे सेविंग करून ठेवते मी 1000 रुपये आणि बाकीचे असतात ते मग मी घर खर्चाला हे करते. म्हणजे जी मला जी अमाऊंट देतात ना त्याच्यातले 1000 रुपये मी आधी साईडलाच ठेवते. त्याच्यातून मग मी हे चालू करायचं. उरलेल्या पैशांमधनं सगळा बाकीचा खर्च, बाकीचं सर्व घर खर्च. आणि मग कधी असं होतं का की जे उरलेले पैसे आहेत, म्हणजे 1000 रुपये काढल्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये काही गोष्टी करता येत नाहीत किंवा काही गोष्टी विकत घेता येत नाहीत, मग तुम्ही ते 1000 रुपये वापरता की तसेच ठेवून देता? नाही, तसेच ठेवून देते. जरा हे करते कारण की मी थोडं आपलं घरात जे काय ते काम येतं माझं ब्लाऊजचं मी करते, त्याच्यामधून म्हटलं मग ते साईडला मग थोडे पैसे हे करते. काय शेवटी घर खर्च पण करायला लागतो, पोरींचं शिक्षणाचं आहे,
त्यांचं फ्युचरमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी मी हे करते. बरं, म्हणजे यांचंच असं नाही तर प्रत्येक घरामध्ये हेच आहे की महिला काही ना काही काटकसर करून, जरी त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या घरामध्ये जो इन्कम सोर्स आहे त्यांनी भले किती पण पैसे देऊ, पण त्याच्यातनं सुद्धा काही ना काही पैसे ते वाचवतात कशा ना कशा प्रकारे. म्हणजे भाजी घेताना सुद्धा विचार करणार की स्वस्त कुठे भेटेल किंवा काही वस्तू विकत घेताना स्वस्त कुठे भेटेल, जेणेकरून थोडेसे पैसे वाचतील आणि ते वाचवून पैसे जमा करून ठेवतात. आपल्या घरामध्ये प्रत्येकाचे आई वडील असंच सेविंग करत आलेले. तर आता ही सेविंग केलेली अमाऊंट तशीच न ठेवता आहे ना, अशा प्रकारे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर लाँग टर्ममध्ये ते पैसे वाढतील, ना की ते तसेच राहतील. नाहीतर काय होतं, जसं यांनी आता दर महिन्याला काही पैसे जमा करून ठेवलेत, आता गेल्या वर्षभरापासून तुम्ही पैसे जमा करतायत, मग आता ते 10,000 रुपये तुमचे वाढलेत की तेवढेच आहेत घरामध्ये जे आहेत ते 10,000 रुपये आहेत ना. पण जर आता हेच इन्व्हेस्टमेंट जर म्युच्युअल फंड्समध्ये केली असते तर 10,000 रुपयाचे नक्कीच त्यांना काहीतरी रिटर्न्स त्याच्यातनं मिळाले असते, ना की ते कपाटामध्ये तसेच राहिले असते. तर हाच उद्देश आहे की जेणेकरून तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करत राहा, तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातून चांगले रिटर्न्स मिळतील, ना की ते पैसे तसेच पडून राहतील. कारण की घरामध्ये जर पैसे पडून राहिले ना, तर आपल्याला काही वस्तू विकत घ्यायची किंवा काही इमर्जन्सी आली तर पहिला प्रश्न म्हणजे पहिलं लक्ष आपलं त्याच्याकडेच जातं, ते पैसे घ्यायचे आणि ते खर्च करायचे. तर तसं न करता आपली जर एक अमाऊंट दर महिन्याला जात राहील ना, तर आपल्यावरती एक थोडंसं प्रेशर असतं की माझी SIP जाणार आहे, मग मला पैसे बँकेमध्ये ठेवायचे आहेत. ज्या लेडीज SIP करतात त्या एका गोष्टीकडे नक्की लक्ष देतात की त्यांची SIP कधीही बाउन्स झाली नाही पाहिजे. त्यांच्या SIPच्या डेटच्या अगोदरच ते पैसे बँकेमध्ये जमा करून ठेवतात. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आहे ना, घरातनं थोडेसे पैसे वाचवून तुम्ही अशा प्रकारे SIP करू शकता. त्याच्यासाठी गरज नाही की तुम्हाला काहीतरी कमवलं पाहिजे किंवा काहीतरी बाहेर जाऊन काम करायला पाहिजे आणि त्याच्यातनं मग नंतर तुम्ही SIP सुरू करायला पाहिजे. दृष्टिकोन महत्त्वाचा. SIP करण्यासाठी तुमचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्येच काय तर कशाहीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर तुम्ही दृष्टिकोनच नसेल आणि ते इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छाच नसेल ना, तर कोणीही तुम्हाला कितीही ज्ञान द्या पण तुम्ही करणार नाही. तर हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. सर तुम्ही बोललेला 2,000ची चालू करा ना, तर ती 2,000 नको 1,000 रुपयाची आत्ता चालू करून घ्या. म्हणजे मग मी मिस्टरांशी बोलून नंतर मी माझ्या छोट्या मुलीची नंतर चालू करेन मी. चालेल, नक्की. तर चला, म्हणजे काहीतरी सुरुवात झालेली आहे मॅडमची. तर हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जरी तुम्ही छोट्या अमाऊंटपासून करताय किंवा मोठ्या अमाऊंटपासून करताय, पण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.